नमस्कार. सर्वांना जय चिन्मय. ब्रह्मचैतन्य. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावर्ज हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति, पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तये. जामानि मात्यावरी शाल जोडी, भुक्ता फळांची श्रवणात जोडी. रुमाल फेटा श्रीरायजीच्या द्वारी, असावे अमृतेश्वराच्या. सकल गुणनिधानं वाणिजातस्य गानां, सबतवर्वणां मेषपारं भवानां. निशितकरितकानां सद्वयारित्वकानां, जयति जयति नाथां सद्गुरुं तन्नमामि. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मं परानन्दम् ईशं आनन्दिवल्लभम्. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो गुणातीत एका. जयाचे निनामी चुके जन्मव्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. सर्वांना सविनय जय चिन्मय. ब्रह्मचैतन्याची तुकामाई या आपण बघत असलेल्या तुकाराम महाराजांच्या जीवनपटावरील अनुभवशील आणि मनुष्यदेहातील महत्त्वाच्या घटना आपण इथे पाहत आहोत. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की तुकाराम महाराज येळेगावला, तुकाराम महाराज उमरखेडला, तुकामाई उमरखेडला सद्गुरूंच्या दर्शनासाठी गेलेली आहे. आणि तुकामाईंनी जो ब्राह्मणांना आपला अधिकार दाखवला आहे, तो अधिकार फार महत्त्वाचा आहे. आणि तो अधिकार कळाल्यामुळं ब्राह्मणांनी पण सांगितलं, अरे तुम्ही ब्राह्मणांना सांगितलं, अरे तुम्ही कर्मठ आहात, तत्वशील आहात, ज्ञानवंत आहात, पण तुमच्या या बोलण्याला वागण्याला काहीतरी पराधित भाग असला पाहिजे. तुम्ही भगवंताचं स्वरूप मानता, एवढे थोटांड मानता, पण एखाद्या साधू संताबद्दल तुमच्या मनात कशी उचित प्रकारची भावना निर्माण होते. आणि हे अवलीला करणारे संत जे आहेत, यांनी संतांनी अवलीला करून की ब्रह्म जाणे ती ब्राह्मण सांगितलं. ब्रह्माची व्याप्ती करणारे असे हे संत, या संतांनी केलेली व्याप्ती आपल्याला कळली पाहिजे. ती कळली नाही तर आपल्या ह्या चरित्राचा भागच आपल्याला न समजल्यासारखा होईल. एका ठिकाणी अभ्यासाने पाहायला असं मिळालं, नाहं मनुष्येन च देव यद्यक्षो, न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा, न ब्रह्मचारी न गृही वनस्थो, भिक्षु न चाहं निजबोधरूपम. हे आत्मस्वरूप ब्रह्म आहेत. नाहं मनुष्यो न च देव यक्षो. मी मनुष्यही नाही, मी देवही नाही, मी यक्षही नाही,
ना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा या चारी धर्मातला नाही आहे मी. न ब्रह्मचारी न गृही वनस्थो, मी ब्रह्मचार्यातला नाही, मी वानप्रस्थातला नाही, मी संन्यासातलाही नाही. भिक्षू न चाहम निजबोध रूपा, मी भिक्षू पण नाही आहे. निजबोध रूपातला मी एक सच्चित आनंद आहे, सच्चित ब्रह्म आहे, असेही तुकामाई मला जाणवतात. पण या तुकामाईंच्या या चरित्रामध्ये अनेक प्रकारचे आपण लीला आवडतो की तुकाराम महाराजांनी ह्या लीला केल्या. लीला करणे म्हणजे हा आहे सिद्धांत, हा आहे दृष्टांत. पण त्या दृष्टांताचा सिद्धांत काय असतो? दृष्टांतातला सिद्धांत आपल्या आयुष्यामध्ये आपण त्याचं कृतकृत मार्गक्रमण केलं पाहिजे. आणि मार्गक्रमण जोपर्यंत आपण त्या दृष्टांतावरती करत नाही तोपर्यंत संतांचं चरित्र आपल्याला वाचण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. नाही जरी मार्गक्रमण केलं तर कमीत कमी आपल्या आयुष्यात त्यातला एखादा भाग उतरवण्याचा प्रयत्न करावा, असं संतांचं मत आहे. मग काय असतील संतांचं चरित्र, काय आपल्याला पाहायला मिळतं? आपण पाहिलं हे जे येळेगावचे गजानन, येळेगावचे तुकामाई आहेत. या तुकामाईंच्या कशासाठी ह्यांना हा संत जन्म मिळाला, याचं कारण काय? तर नामदेव महाराजांनी एका ठिकाणी सांगितलंय की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जेव्हा जन्मोजन्मी आम्ही कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही कृपा केली, तेव्हा आम्हाला या विठ्ठला, तेव्हा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा आम्हाला या विठ्ठलाची कृपा झाली. मग कशामुळे? नामदेवासारखे महान संत अनंतरूपी भगवंताचे निश्चिम भक्त आहेत. असे हे संत म्हणतात की म्हणजे आम्ही पूर्वी जन्मातलं काहीतरी सुकृत झाल्याशिवाय आम्हाला संतांची भेट झाली नाही. मग तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये जे कोणी आले त्यांच्या पूर्वजन्मी बहुपुण्य केले असतील, किंवा जे कोणी श्रोते किंवा जे कोणी सज्जन त्यांना तुकाराम महाराजांचा काही अनुभव आला असेल, त्यांनी त्यांच्या पूर्वजांनी म्हणा किंवा त्यांनी म्हणा काहीतरी तुकाराम त्यांच्या पूर्वजांनी म्हणा किंवा त्यांनी म्हणा काहीतरी सत्कर्म केला असेल, म्हणून संत तुकामाईसारखे जे सत्पुरुष आहेत हे त्यांच्या आयुष्यात आले. मग त्यांच्या आयुष्यात येण्याचं कारण काय? तर एक ठिकाणी मी आताच मध्ये एक दिवस वाचता असं माझ्या लक्षात आलं की एक ठिकाणी मी असं वाचलं की जीवन जगत असताना काहीतरी ध्येय ठरलेलं असतं. ध्येय, ध्याता आणि ध्यान ह्या 3 त्रिपुट्या असतात. मग ध्येय काय असतं? तर नामस्मरण हे ध्येय आहे. ध्याता काय आहे? ध्येय, ध्येय आणि ध्याता. ध्यान काय आहे? तर परमेश्वर हे ध्यान आहे. आणि ध्याता काय आहे? तर ध्याता आहे परमेश्वराची प्राप्ती. ध्येय, ध्याता आणि ध्यान. पण ध्येय, ध्याता, ध्यान ज्यावेळेस आपल्याला हे मिळण्यासाठी किंवा हे त्रिपुटी आपल्याला सद्गुणित होण्यासाठी आपल्याला संतांची भेट केव्हा होईल? तर संतांची भेट होण्यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांची किंवा आपली काहीतरी मागील जन्मातली शिदोरी असल्याशिवाय संतांची भेट आपल्याला होत नाही. किंवा संतांचं वाङ्मयावरती वाक्यप्रचार किंवा संतांच्या वाङ्मयावरती प्रकाश झोक टाकण्यासाठी सुद्धा आपल्याला पूर्वजन्मातील काहीतरी सकृत असायला पाहिजे. तेव्हा संतांचं चरित्र ऐकायला मिळतं, संतांचं चरित्र गायला मिळतं किंवा संतांचं चरित्र अनुभवायला मिळतं. असे हे तुकाराम महाराज ज्यावेळेस या ध्येय, ध्याता, ध्यान त्रिपुटीचा विचार करतात त्यावेळेस मला ज्ञानोबारायांची मला अशी एक ओवी सापडली. त्या ओवीवर चिंतन मांडताना करतो. जेने भ्रांती पासूनी हिरतले, गुरु वाक्ये मणी धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हारोनिया. इथे ज्ञानोबारायांनी हारोनिया हा शब्द घातला आहे. आणि ज्यांना ज्ञानाचे राज म्हणतात असे ज्ञानराज यांनी हारोनिया हा शब्द घातला आहे. हा हारोनिया शब्द फार महत्त्व आहे.
मग हे घालण्याचं कारण थोडक्यात म्हणजे काय, की आत्मज्ञानाने जाळले ते आत्मज्ञानाने जाळून नाहीसे करणे, अर्थात आत्मज्ञानी आहे असा विचार करणे. मग भ्रांतीपासून हिरतले म्हणजे भ्रांतीला हरवून घेतलं आणि गुरुवाक्यू मनी धुतले. हे आत्मशोधाचा ज्ञान केला ते आत्मा हा आत्मशोधाने हा आत्मा धुतला गेला. पण धुतल्या घेतल्यानंतर केलं मग आत्मशोधाची घातले हिरोनिया. मग आत्मशोध केव्हा हिरून घातला, की मन धुतला गेलंय पण मन धुतल्यानंतर त्याला वाळू द्यावं लागतंय. जसं मीठ पहा तुम्ही, मीठ जर वाळलं तर आपण त्याचा उपयोग करू शकतो. जर मीठ पाण्यात जर मिसळलं तर परत ते मिठासारखं होतं आणि ते पाण्यातून बाहेर काढलं तर मिठाचं सजीव स्वरूप स्थूलमय स्वरूपामध्ये येतं. तसं आपलं जे आत्मबोध ज्ञान आहे किंवा आपल्याला सद्गुरूंनी केलेली जी परखड वाक्य आहेत किंवा आपल्याला सद्गुरूंनी केलेले जे मार्गक्रमण आहेत, एखादा सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं ही गोष्ट करू नको, ती गोष्ट न करण्यामागचं कारण सद्गुरूचं असं आहे की ते अंतर्ज्ञानी आहेत किंवा ते त्रिकालदर्शी आहेत. म्हणून या त्रिकालदर्शी सद्गुरूंचं मनन सत्कनन आपल्या आयुष्यावर येण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यातले सगळे योगक्षेम चालण्यासाठी सद्गुरूंना त्या प्रकारे शरण जायला पाहिजे. जसं माऊलींनी एक ठिकाणी लिहिलं 9व्या अध्यायामध्ये की जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीच एक. हे अर्जुना, जो मला अनन्य भक्तिभावाने शरण येतो. आणि हे कोणत्या श्लोकावरती गीतेचं हे विश्रुत केले की अनन्या चिंतयन्तो मां मेजना परिपासिते शा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्याचाच ट्रान्सलेशन म्हणजे जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीच एक. किंवा नाथांचा अभंग सांगितलं, अनन्य शरणरिघा हरिला अनन्य शरणरिघा हरिला तारकतो जगदीश्वर मानुनी नित्य पाठीशी उभा हरिला अनन्य शरणरिघा. म्हणजे एकात्मतेची वाक्यता सर्व संतांच्या वाक्यामध्ये मिळतीये. पण ह्या एकात्मतेची वाक्यता पाहत असताना तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये काही अशा गोष्टी पाहावयास मिळतात. ही अशा गोष्टी पाहावयास मिळण्याचं कारण म्हणजे तुकाराम महाराजांनी तुकामाईंनी हा जो सर्वांवरती केलेला जो तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये मांडलेले, आपल्या अवतार कार्यामध्ये मांडलेले जे सिद्धांत आहेत, हे सिद्धांत आपल्या आयुष्यात यायला पाहिजे. आणि हे सिद्धांत समजून घेण्यासाठी त्यांना तसं शरण गेलं पाहिजे. मग तुकामाईला असे कोण कोण शरण गेले आणि त्यांना शरण जाण्याचं कारण काय वाटलं, आणि शरण जाण्यासाठी संतांची कृपा केव्हा होते, तर असाच एक माऊलींनी एक ठिकाणी उदाहरण दिले. ऐसे बोधूची केवळू जो होऊनी असे निष्कळू त्यावरीही भजन शिळू माझिया ठाई. या अवस्थेला ज्ञान गळोनी गावा गोविंदू अशी अवस्था म्हणतात. म्हणजेच काय, की संसारातली भ्रांत काढून घेतात संत. याच्यासाठी एक दृष्टांत देतो. कारण कसं असतं, दृष्टांत दिला म्हणजे सिद्धांत पटतो आणि सिद्धांत पटण्यासाठी पुरावा, त्याला प्रमाण म्हणतो. प्रमाण दिल्याशिवाय आजकाल कुणालाही प्रमाण दिल्याशिवाय काही गोष्टी पटत नाहीत. म्हणून प्रमाण देतो. आपण आपला जो सदरा आहे, शर्ट, हा शर्ट आपण धुवून काढतो साबणाने. म्हणजे साबणाने धुतल्याने त्याचा मळ जातो का, नाही. कारण साबणाला सुद्धा एक मळ असतो पांढऱ्या कलरचा. हा साबणाने धुतलेला मळ कशाने जातो, कारण साबण लावल्यानंतर जो मळ निर्माण होतो, साबण लावलेला मळ जर आपण धुवून नाही काढला तर तो शर्ट कडक होतो आणि तो कडक झालेला शर्ट आपल्याला घालण्यासाठी योग्यतेचा राहत नाही. म्हणून त्याला परत स्वच्छ पाण्याने धुवून काढावं लागतं आणि त्याला वाळू द्यावं लागतं उन्हामध्ये. तसा हा आपला आंतरीय आत्मा आहे. सद्गुरूंनी त्याच्यातला मळ काढला, तो धुवून काढला, नामस्मरणाने आपण स्वच्छ केला. पण तो हृदयरूपी आत्मा राम त्याच्यामध्ये बसवण्यासाठी आधी आपल्या आत्मशोधाला थोडंसं वाळू द्यावं लागेल. म्हणजे नामस्मरणामध्ये आपल्याला मुरू द्यावं लागेल. आणि हे नामस्मरणामध्ये मुरू देण्यासाठी काय करावं लागेल, तर मग त्यावेळेस ते काय म्हणतात की जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मनी धुतले मग आत्मस्वरूपी घातले हारोनिया. म्हणजे या दृष्टांताचा सिद्धांत असा आहे की त्यासाठी आपला जे आत्मबोधरूप सद्गुरूंनी जो मन नावाचं जो आपलं जो
विकार आहे या विकाराला शुद्ध करून आपण सद्यस्थितीमध्ये ज्यावेळेस यांना विचार करतो त्या विचारांचा परिमार करत असताना आपण त्यांना विचारावं की नेमकं काय आहे. म्हणून ते विचार करतात की आपण जे दिलेले कर्म आहेत या कर्मासाठी मनुष्याने आयुष्यामध्ये काय करावं, तर त्या कार्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी तैसे संकल्पनिया काढिले जयांचे मनची चैतन्य जाहले तेने एकदिशीये पीर व्यापिले लोकत्रय. मग हाच मोक्ष मिळण्यासाठी सद्गुरूंच्या मुखातील तत्त्वमसी या वाक्यस्वरूपी पाण्यात मिळतील. पाण्याने मनाची भ्रांत अर्थात अज्ञान धुवावं लागते. मग त्या मनाला आत्मज्ञान होऊन मनातील भ्रांती अर्थात अज्ञान निघून जाते. भ्रांत म्हणजे काय आहे, तर भ्रांत म्हणजे अज्ञान हे मनातलं निघून जातं आणि हे भ्रांत अज्ञान जे आहे हे निघून गेल्यानंतर मात्र आता त्या अज्ञान निघून गेल्यानंतर त्याचा कुठंतरी थोडासा ओलावा राहतो. हा ओलावा जर काढायचा असेल तर ह्या ओलाव्यासाठी काय करावं लागेल, तर ह्या ओलाव्यासाठी एक करावं लागेल. ह्या ओलाव्यासाठी एक करावं लागेल की आपला जो ज्ञान आध्वरूप जो परमेश्वर आहे याला सुद्धा आत्मज्ञानी होण्यासाठी सुद्धा थोडा विसर पडावा लागेल. तेव्हाच मन आत्मसुख विलीन होऊन, म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हारोनिया. अर्थात भ्रांत अर्थात आता ह्या मनुष्याच्या जीवनातून म्हणजे आता ह्या भगवंताच्या जीवनातले जे संतांच्या जीवनातले जे काही कोणी आलेले आहेत यांच्या मनातलं जे अज्ञान आहे हे अज्ञान निघून जावं व यांचं मन जे आहे हे शुद्ध व्हावं. या शुद्ध झालेल्या मनासाठी आता काय करावं, तर विकाररूपी ज्ञानस्वरूप देत असतात. मग या विकाररूपी ज्ञानस्वरूप देत असताना यांचं आत्मस्वरूप ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस पाहण्यासाठी जसं एका ठिकाणी नाथ महाराज म्हणतात की पाहता समचरणाची शोभा अबघा जगी विठ्ठल उभा विठ्ठल लावी येले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे. पाहता समचरणाची शोभा म्हणजे ध्येय काय आहे, तर पाहता समचरणाची शोभा आणि अवघा जगी विठ्ठल उभा. आतमधलं जे अज्ञानरूपी अज्ञान आहे ते निघून गेले आणि आता फक्त एकच दिसतंय की समचरण सगळीकडे दिसतात. पाहता पाहणी या माघारी पाहते गेले पाहण्यापरी. आता पाहिल्याच पाहणं निघून गेले म्हणजे पाहणं ही हा भ्रांतच राहिला नाही, दोघंही एक रूप झालेत. पाहता पाहणी या माली पाहते गेले पाहण्याभरी विठ्ठल लावी येले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे. एका जनार्दनी एक विठ्ठलची अवघा लोक. एका जनार्दनी एक अख्ख्या जगामध्ये एकच आहे आणि विठ्ठलची अवघा लोक. एका जनार्दनी एक, जनार्दन आणि विठ्ठल हे मला दुसरे कोणी नाही आहेत. म्हणून हे जनार्दन आणि विठ्ठल हे दुसरे कोणी नसल्यामुळे झालंय काय की या दोघांनाही आपल्या आयुष्यामध्ये आपले हे जे जनार्दन आणि विठ्ठल हे दोन्ही एकच असल्यामुळे त्यांचं ध्येय आणि ध्यान हे एकच झालेलं आहे. आणि त्यामुळं हे आत्मस्वरूप अज्ञान निघून गेल्यामुळे तिथं ज्ञानाची प्राप्ती झाली आहे. म्हणून भ्रांत निघून गेली, माऊली सांगतात की भ्रांत निघून गेलेली आहे. असे भ्रांत निघून गेलेले संतांचा आविष्कार मनावरती काय होतो, सिद्धांत असा याच्यातून घ्यायचा आहे की संतावर आपली किती निष्ठा आहे, किती दृढता आहे हे महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. म्हणून देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून देव आणि संत हे दुसरे वेगळे नाहीत की त्या देवांच्याच प्रतिमा ज्या आहेत त्या संत आहेत आणि संतांच्याच प्रतिमा देव आहेत. म्हणून हे देव आणि संत काही वेगळे नाहीत. म्हणून हे देवरूप असणारे असे तुकामाई तुकामाईंच्या आयुष्यामध्ये यांचे एक असे परमभक्त होते हेळेगावला, यादवराव देशमुख नावाचे. या यादवराव देशमुखांच्या तुकामाईंवर एवढा काही अधिकार होता किंवा एवढी काही श्रद्धा होती की त्या यादवराव देशमुखांची खूप मोठी भक्ती तुकाराम महाराजांवरती होती. तुकाराम महाराजांवर त्यांची भक्ती असण्याचं कारण काय, कारण तुकाराम महाराजांवर त्यांचा पूर्ण भार तुकाराम महाराजांनी वाहिला होता आयुष्याचा. म्हणून झालासे जे एका ठिकाणी अमृतराय महाराज म्हणतात, झालासे सफळ गोड आयुष्याचा अमृताची वाचा अमृत बोले. म्हणजे अवतार कार्य हे सफळ केव्हा होतं, ज्यावेळेस संतांनी गुरूंनी आपल्यासाठी काहीतरी करावं. पण संत गुरु आपल्यासाठी केव्हा करतात, ज्यावेळेस आपली परीक्षा घेतात.
आणि हे जे तुकाराम महाराज आहेत, या तुकाराम महाराजांनी एक दिवस असं केलं की आपल्या आयुर्मानामध्ये एक असलेली ही गोष्ट जी होती ती गोष्ट त्यांनी मर्यादित आयुर्मानावर पटवून दिली. या आयुर्मानादी पटवून देण्याचं कारण काय होतं? आयुर्मानादी पटवून देण्याचं कारण असं होतं की आपल्या आयुष्यामध्ये संतांचं झालेलं मार्गक्रमण पाहण्याची मत होती. आता ह्या तुकाराम महाराजांच्या पुढं यात्रा भरल्यासारखी होऊ लागली. लोक नवस घालायचे. कोणी सांगायचे तुकाराम महाराज माझ्या मुलीचं, तुकामाई माझ्या मुलीचं लग्न होऊ द्या, मी तुम्हाला बांगड्या भरील. आणि महाराजही आनंदाने भरून घ्यायचे. महाराजांचा विधेयी अवस्था झाली होती हो. आणि विधेयी अवस्था झालेले संत त्यावेळेस त्यांचा विचार करण्यासाठी आपण ज्यावेळेस विचार करतो ते विधेय अवस्थेत असलेले संत त्यांचा मूळाधीच विचार केला पाहिजे. तो विचार केल्याशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. आणि ही गोष्ट साध्य करायची असेल तर ह्या यादवराव देशमुखांचं जे चरित्र आहे हे आपल्याला पाहावयास मिळतं. हे यादवराव देशमुख काय झाले, एकदा हे यादवराव देशमुख जे होते यांचा विवाह झाला. पूर्वी बालविवाह होत असे. यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर काही काळ गेला. सहज त्यांनी आता तुकाराम महाराजांना कशासाठी लोक बोलू लागले, रोग जाती देशोधडी, पीडा पळती वापुडी, त्रिभुज जन लवन सवडी, निरोगी जाती जाताती. आणि हे जे यादवराव देशमुख होते यांची अनन्यसाधारण अशी भक्ती होती महाराजांवरती. आणि अनन्यसाधारण भक्ती अशी असलेली हे महाराजांवर यांची अनन्यसाधारण अशी भक्ती होती. आणि अनन्यसाधारण अशी भक्ती असल्यामुळे त्यांनी काय झालं की निषेधीने सकाळी उठून त्यांनी दर्शनास जावं महाराजांच्या. आणि निषेधीने दर्शनास जाऊन तुकाराम महाराजांवरती त्यांची एवढी श्रद्धा होती. सांगितलं महाराज काही काळानंतर त्यांच्या ज्या पत्नी होत्या यादवरावांच्या त्या ऋतुस्नात झाल्या. आणि एक फलशोभन नावाचा विधी असतो, तो विधी त्यांनी करण्यासाठी तुकाराम महाराजांची आज्ञा घेतली. विनंती करून महाराजांना आणि श्रीमंत असल्यामुळे तो श्रीमंतीमध्ये हे केलं. त्यामध्ये आमच्या दासगणू महाराजांनी एक ठिकाणी सुंदर असं त्याच्यावरती एक दासगणू महाराजांनी लिहिलंय की समाजित संतांनी कोणीतरी, मी एक ह्याच्यावरती एक कटावा ऐकला, त्याला शृंगार रस कटावा असं म्हणतात. श्रीमंतीचा सोहळा सजला, रंगमाल तो दे दिशदिनी सजला, विलासा त्या कारण कावी, निशी समय तव करुणी द्यावी. छप्पल पलंगी नरम मखमली गादी, उत्तम तेश विशाली, उषा गिरद्या मऊ परमती, शेज केली हाती बरबरती. बिलवंड्या मरी झाक गिलासे, गुलाब दानित गुलाब खासे, अत्तर अनार करगन जावे, हिना अजतर वीत नवावे. कस्तुरीचा मळवळ दाटे, अष्टागंधादिक सुगंधी, विलास लोचन अरितरकिंदी. तांबूल बहुत पंचवनिकासे, पंचविडातो ऐतरी दासे. मंचक जवळी शीतोदकते, पाजुनी पकवानाची परीते. नाना षड्रस अन्ये त्याते, फळे ठेवली सर्वा ठाईते. सर्व मिळूनी सौभाग्यावी, नारी नटनी शृंग स्नानते. स्नान घालुनी कलवर करती, वारीन तव भक्त घालती. भक्ताची ती परीक्षावया, घेऊन करती सरसावदया. भूषान कामुन करती सर्वरे, अरे अरे भक्तासी पहावे. सर्व मिळूनी सौभाग्यासी, नारी खनना रण भरती ती. असे अनेक प्रकारचे शृंगरस असे मांडलेले आहेत की तो शृंगरस कसा असं मांडलं आहे की असा आलिशान असा तो यादवराव देशमुखांचा वाडा आहे. आणि त्या वाड्यामध्ये यांचा तो रंगमहाल सजवलेला आहे.
आणि या रंगमहाल सजवल्यानंतर त्यांनी विचार केला की अनेक रंगमहाल सजवला, त्याच्यावरती अनेक प्रकारचे त्या रंगमहालामध्ये अनेक प्रकारचे अत्तरांचा शिडकाव केला आहे, मखमलीच्या गाद्या टाकल्यात, वेलदरीचे लोड आहेत, असं अनेक शृंगारिक कथन केलेलं आहे. आणि या शृंगारिक कथना झाल्यानंतर सौभाग्यवती स्त्रिया त्यांच्या पत्नीला स्नान घालतात, स्नान घालून तिला उटणे लावतात, सौभाग्य अर्चन करतात, तिला पैठणी नेसाव्या देतात, शृंगारिक अलंकार घालतात. आणि अशी व्यवस्था करून ते तेवढ्या वेळात हे सगळं झालं. आणि त्या तुकाराम महाराज ज्या ठिकाणी तुकामाईंची स्वारी त्या ठिकाणी आली. आणि तुकाराम महाराज आल्यानंतर या भक्ताची परीक्षा पाहावी म्हणून तुकाराम महाराजांच्या मनामध्ये आलं. आणि तुकाराम महाराज आले हे पाहिलं आणि यादवराव देशमुख उठले आणि तुकाराम महाराजांच्या जाऊन त्यांनी चरण धरले. आणि सुखासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, असे म्हणणारे तुकाराम महाराजांचे वाक्य काय आहेत हे मी नाही सांगत, तुकाराम चरित्र सांगतंय. अरे ऐक रे ऐक मात, आज मी राहतो घरात, बायको रिजी करीत भोगा कारणे. हा दृष्टांत मनुष्य ज्यांना खरंच सद्गुरूंवरती निष्ठा आहे त्यांना समजण्यासारखं आहे, की ज्यांचं वैराग्य न ढळण्यासारखं आहे, ज्यांनी भगवंताला जन्म घेताना सांगितलं की आमचं वैराग्य न ढळो, असा दृष्टांत देऊन आले. पण लोकांना त्यांच्या त्या भक्ताची, यादवराव देशमुखाची असलेली निष्ठा किंवा त्या यादवराव देशमुखांचा असलेला गुरुवरचा भाव त्यांना विशद करायचा होता. आणि विशद करण्यासाठी त्यांनी काय केलं की महाराज आपली इच्छा शिरोधार्य, जा आपण. आणि अवश्य म्हणे भक्तराय सर्वांशी वाटलं, आश्चर्य वाटलं, अरे काय मूर्ख माणूस आहे हा, याला काही कळतंय का? अरे हा माणूस धन्य ज्यांचे भाग्य उदेले, जन्मांतरीचे पुण्य फळले, निज शय्येशी चरण लागले तुकेंद्राचे. अरे काय माणूस आहे हा? तो म्हणतोय धन्य आमचं भाग्य की माझी जी शय्या आहे त्या शय्येवरती महाराज झोपलेत. म्हणजे किती त्या सद्गुरूंवरती, किती त्या तुकामाईवरती त्यांची श्रद्धा असावी. अहो श्रद्धेलाही कुठंतरी एक म्हणजे हे महाराजांनी हे यादवराव काही वेगळे नव्हतेच. आणि हे वेगळे नव्हते याच्यातून त्यांना फक्त एवढा दृष्टांत करायचा होता महाराजांना की माझा भक्त माझ्या कसोटीला किती क्षम आहे, किती योग्यतेचा आहे. हा आतून याचं अज्ञान धुतल्या गेलंय का फक्त वरूनच हा ज्ञानता दाखवतोय. आणि म्हणून तुकाराम महाराज गेले, इकडे सर्व घरामध्ये कुजबूज सुरू झाली. आणि जास्त करून स्त्रिया मंडळीमध्ये जास्त सुरू झाली. काय माणूस आहे हा, गुरु झाला म्हणून काय करायचं, गुरु झाला म्हणून असं काहीतरी असं कसं करतात. गुरु झाला म्हणून काय आपली बायकोच्या ह्याच्यामध्ये रंगमहालामध्ये बायकोला सोबत सोडून द्यावा. पण ह्या यादवराव देशमुखांची जी सद्गुरूंवरती जी निष्ठा होती ना, ही निष्ठा फार महत्त्वाची होती. कारण सद्गुरू माया जी होती, तुकामाईंवर जी श्रद्धा होती, ही तुकामाईंवर श्रद्धा अनन्ययुक्त भक्ती अंतःकरणाने होती. आणि ही अनन्य भक्ती अंतःकरणाने तुकामाईंवरती श्रद्धा असल्यामुळे त्यांना कुठल्याच प्रकारचं आपल्या गुरूंवरती कुठल्याच प्रकारची त्यांना हे वाटले नाही की आपले सद्गुरू काही आता वेगळं करतील किंवा काही चुकतील किंवा आपलं काहीतरी वेगळं करतील. त्यांना काहीच वाटलं नाही. त्यांना फक्त सद्गुरूंवरती एवढी निष्ठा होती की त्यांना माहिती की आपलं सद्गुरू गेलेत म्हणजे काहीतरी चांगलंच होणार. लोक म्हणायला लागले, अरे काय याला, हा माणूस
वैराग्य, आणि एवढं वैराग्य घेतलं, एवढं हे घेतलं आहे, आणि हा का करायला लागला, याला संन्यास सोडायचं की काय? अहो लोकच ते, लोकांनी बोलल्याशिवाय संतांचं महात्म्य वाढत नाही, आणि संतांनी काहीतरी चमत्कार केल्याशिवाय लोकांनाही ते संत कळत नाही. आणि असे हे संत त्यावेळेस एखादी लीला घडतात तेव्हा त्यांचं जे नाविन्याने आलेलं स्वरूप जे आहे, हे नाविन्याने आलेलं स्वरूप, नाविन्याने आलेली हा तुकामाईची थोरवी, हे आपल्या सर्वांना पुढे होते. आणि माझी तुकामाई कसं कळेल हो? तिने वैराग्याचं वचन घेऊन ती भगवंताकडून ती आलेली, तिने जन्म घेतलेला आहे, ती असं कसं करू शकेल? पण काही अज्ञानिक त्यांचं वरून फक्त अवडंबर केले ज्ञानाचं, पण आतून जे मनाला लागलेलं अज्ञानाचं पांघरूण आहे, ते अज्ञानाचं पांघरूण जे आहे, ते अज्ञानाचं पांघरूण करण्यासाठी, त्यांचा विचार आणि विनिमय करण्यासाठी आशितातीत वाद मांडला पाहिजे. आणि तरी शंकराचार्यांनी एक परोक्ष आणि एक अपरोक्ष असं मांडलं आहे. पौरुष आणि अपौरुष असे 2 वाक्य सांगितलेले आहेत. पौरुष म्हणजे कसं की एखादा अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास करून एखादी गोष्ट मांडली, ती म्हणजे पौरुष. आणि अपौरुष म्हणजे कसं, जसं ऋषींनी, साधुपुरुषांनी आपल्या तपज्ञानांनी एखादी गोष्ट जीवनात अनुभवली आणि ती समाजाला मांडली, ती अपौरुषीय आहे. तसे हे कथानक, हे जे सद्गुरूंचे जे अवतार काळामध्ये ज्या गोष्टी घडतात, ते अपौरुषीय आहे. म्हणून हे अपौरुषीय गोष्टी आपण ज्ञानरूपाने घेतल्या पाहिजेत. म्हणून हे तुकाराम महाराजांचं चरित्र आपण पाहत असताना त्यांनी पाहिलं की हे जे देशमुख आहेत, देशमुखांकडे ही गोष्ट घडायला लागली. आणि आता वेळ जायला लागला, आता कैसे करावे, कोणी म्हणती बाहेर घालावे, कळी काळासी नसे भीती, कोणयास भिईल. पण आता लोकांना निंदा किंवा तुमचा हाच आहे धंदा, पण मला काही याची भीती नाही, मला याच्याशी घेणं देणं नाही. म्हणून याला अरे जा रे, कोणीतरी जा, याला बाहेर काढा. देशमुखांना म्हणलेले, अहो यांचं काहीतरी करा, यांना बाहेर काढा. पण देशमुख आपले परी स्वच्छ अंतःकरण, तिळ मात्र न ढळे ज्यांचे मन, स्त्री देऊनही आपण कपाट बंद केले. अरे काय शिष्य असावा? कलियुगातलीच गोष्ट आहे, जास्त काळही नाही महाराजांचा, 200-250 वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि ह्या काळामध्ये जर हे देशमुख जे आहेत, हे आपल्या स्त्रीला आतमध्ये सोडून बाहेरून कपाट म्हणजे दार लावून घेतलंय आणि बाहेर येऊन निच्छंद सद्गुरूच्या भजनामध्ये रममाण झाले. तुकाराम तुकाराम तुकाराम, आच्छंद मनामध्ये ह्या तुकामाई हाच शब्दरूपी भजन त्यांच्या मनामध्ये आहे. आणि तुम्ही सर्व धराधीर पहा कैसा होतो चमत्कार, बाळ ब्रह्मचार्य तू केंद्र नवरष्टे कदापि. अरे तुम्ही सगळे धीर राहा. महाराजांचा काहीतरी चमत्कार करण्याचा महाराज काहीतरी चमत्कार करणार आहेत, महाराज काहीतरी लीला करणार आहेत. म्हणूनच महाराजांनी हे प्रसंग घेऊन आणला आहे. आणि त्या लीलेला मी एक कर्मप्राप्त प्रसंग झालोय, मला याच्यासाठी माझी खूप धन्यता वाटते आज. अहो खरंच काय ते देशमुखांचं, मी म्हणतो हे जे संत आहेत, या संतांच्या आयुष्यामध्ये किंवा हे जे संतांना ज्यांचं स्पर्श, ज्यांच्या घराला स्पर्श झालेत, यांच्या घरातलं एखादं बेल पान फुल, याच्या घरातला झाडू जरी आलो किंवा यांच्या दारीचा कुत्रा जरी आलो तरी माझं जीवन धन्य झालं. की तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. काय म्हणतात की तुमची दासीचा दास करून ठेवा. तुमचे जे दास आहेत ना, हे वैष्णव आहेत ना, यांच्या दासाचा दास करून ठेवा. तुमची दासीचा दास करून ठेवा. म्हणजे आणि दैवयोगाने तुकाराम महाराजांनी दिलेल्या वचनानुसार, तुकाराम महाराजांच्या पूर्व चरित्राच्या सुरुवातीला आपण ज्यावेळेस वाचलं हे, त्यावेळेस आपण वाचलेलं आहे की तुकाराम महाराजांनी वचन घेऊन आणले की आमचे वैराग्य न ढळो. यद्यपि दैवयोगे संग घडला तरी, यद्यपि दैवयोगे संग घडला तरी निसंग, उदयील माझा भाग्ययुग प्रारब्धाचा. आणि यद्यपि हे तर होणारच नाही, आणि जर हे झालं तर याच्यासारखा भाग्योदय कोणताच नाही.
कारण पूर्वी कथा ऐकलेली आहे, न भ्रष्टे कदापि. पूर्वी कथा ऐकली आहे की त्यांनी वैराग्याचंच भगवंताकडनं हे केलं की आम्हाला संसार नाही पाहिजे, आम्हाला वैराग्य पाहिजे, हे घेऊन भगवंताकडनं आलेत. म्हणून हे कसं करतील? असं करू शकत नाही. आणि हे तुकाराम महाराजांचं ज्यावेळेस हे वाक्य, ज्यावेळेस हे देशमुखाचं वाक्य झाला, यद्यपि दैवयोगे संग घडला तरी निसंग, उदेला माझा भाग्ययोग तरी निसंग. आणि असा ज्यावेळेस ते बोलू लागले, पूर्वी कथा ऐकली कबीर भक्ते कांता आपुली, खांदी वाहुनी दिदली वानिया कारणे. पूर्वी कथा ऐकली की कबीरांनी एका भक्तासाठी आपली जी कांता आहे म्हणजे आपली पत्नी, ती वानराला देऊन टाकली. काय त्याचे धैर्य, येथे प्रत्यक्ष गुरुमाय, यांचे हस्ते उपाय दूर होईल माझा. ही सद्गुरू माय जे आहे यांच्या उपायाने काय होईल, तर माझा जो मनातला हेत आहे हा हेत तर पूर्ण होईलच, पण माझ्या मनात कुठल्याच प्रकारचा दृष्टादृष्ट हेत अहित राहणार नाही. आणि मग अहित न राहण्यासाठी काय करावं? आणि ह्या बहुजनांना, या अज्ञानी माणसांना तो हा समजावतोय, तरी लोकांचा त्याचा राग येतोय. लोक नाना प्रकारच्या गोष्टी बोलू लागले, पण देशमुखांना काही फरकच पडेना. लोकांना आश्चर्य वाटू लागलं. बायका त्याच्यावरती चर्चा करू लागल्या, अरे असं कसं होईल, असं कसं घडू शकतं, याचा कसा एवढा विश्वास आहे. अहो, आतमध्ये कुठं अशुद्धपणाचा, अज्ञानाचा ओलावाच राहिला नाही आहे. त्याचं चित्स्वरूप ब्रह्माची उत्पत्ती झालेली आहे. आणि त्याचा सद्गुरूंवरती अविश्वास येऊच शकत नाही हो. आणि असा काही काळ गेला, आणि काळ गेल्यानंतर काय झालं की असे इकडे निज मंदिरी, कांता बसे पाटावरी, तान्हे बाळ मंचकावरी लोळीते देखील. आणि असा काही काळ झाला. आणि शुकेंद्राच्या अष्टकामध्ये सांगितलं की तरुणी आली दर्शनाचा, तिचा हात धरला, जाऊन तिच्या मंचकावर स्वस्त असे निजला, जनयेती पाहती डोळा तिचा बाळ झाला, नमन माझे येळे गावी तुकाराम साधला. आणि या काही त्यांचं सौभाग्य होत्या एका पाटावरती बसलेले आहेत, आणि तुकाराम महाराज स्वरूप नवे एक बाळ जे आहे ते त्या मंचकावरती लोळत आहे. आणि त्यांच्या ज्या सौभाग्यवती आहे, आणि ही जी बाई होती, ह्या ज्या मातोश्री होत्या, देशमुखरावांच्या ज्या मंडळी होत्या, असं सांगतात की त्यांनी त्याला तुकाराम महाराजांना जवळ घेतलं. ते कल्लोळ करू लागले, रडू लागले, आणि जवळ घेऊन त्यांना स्तनपान केलं किंवा त्यांना त्यांच्या ज्या कटाक्ष दृष्टीने ममत्वाची आईची जी ऊब असती, हे देशमुखांच्या पत्नीने तुकाराम महाराजांना दिली. आणि हे पाहून, बालाचा कल्लोळ पाहून सगळेजण जमले, आणि तुकाराम देशमुख धावत गेले, आणि त्यांनी दार उघडलं. आणि पाहतात तर काय, कडी उघडतात, तात्काळ त्यांना ते बाळ त्यांच्या पत्नीच्या मांडीवर दिसले. कोण होतं हे बाळ? ती साक्षात परमहंस माझी तुकामाई होती. आणि तुकामाईंना ही लीला करण्याचं कारण काय, की उद्याच्याला भक्त हे कलियुग आहे, भक्त माझ्यावरही उद्या म्हणतील किंवा उद्या हे असं जर चरित्र घडवलं नाही तर माझं जे वैराग्य आहे, संतांच्याच आयुष्यामध्ये अशा क्रिया करण्याचं कारण काय, की त्यांनासुद्धा त्यांचं जे कार्य आहे हे कशासाठी आहे हे एक सिद्धांत रूपाने ठेवण्याचा प्रयत्न संतांनी केलेला आहे. म्हणून हे सिद्धांतरूपी या सिद्धांतातून आपल्याला पाहायला काय मिळतं, आपण हे पाहिलं की, आणि हे पाहिल्यानंतर ज्यांनी जे निंदा लोकांनी केली होती ना, त्या लोकांना एवढा मोठा शॉक बसला की 332 kV वॅटचा एकदमच शॉक बसला त्यांना. काहींना तर हार्ट अटॅकच आला, काय बायकांना अर्धांगवायू झाला. म्हणजे हे उपासात्मक बोलतोय, असं काही झालेलं नाही, पण म्हणजे लोकांना लोक विचार करा, जे लोक महाराजांच्या सगळं विरोधात, म्हणजे नाही ते शिव्या वगैरे सगळं देऊन झालं, अशा लोकांना जर आता ही महाराजांनी जर लहान बाळाच्या वयामध्ये त्या बाईच्या जवळ दिसतात आणि तिने मांडीवर घेतलंय, आणि ती त्यांना आनंदाने, जशी एखादी आई
तुका माईच आहे होती आणि एक आई त्या बाळाला जर घेऊन किती आनंदाने हे करत आहेत. आणि सगळं बाई त्या बाळाच्या आबला घेतात म्हणजे त्यांना अंजारतायत, गोंजारतायत आणि सांगतात कसं झालं हे लहान बाळ. आणि सर्वजण म्हणतायत, सर्व ग्रामस्थ म्हणतात धन्य देशमुखा, खरंच तुझी भक्ती धन्य आहे रे. फक्त त्या देशमुखासारखी भक्ती आहे ना, त्या तुकाराम महाराजांच्या तुकामाईंची जी तुकामाईंबद्दलची आर्द्रता आहे ना, माझं मी फक्त एवढंच मागतो, तुकाराम महाराज माझ्या मनातलं अज्ञान जाऊ द्या आणि माझं ज्ञानरूपी मन वाळू द्या, भक्ती नामस्मरण घेऊ द्या, तुमच्या परीक्षेला उतरू द्या आणि नाही कमीत कमी नका मला तुकाराम महाराज तुम्ही देशमुखासारखी माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही एखादी लीला करू, पण फक्त या तुमच्या तुमच्या चरित्राचं नामस्मरण अखंडित होऊ द्या आणि या संतांच्या चरित्राचं नामस्मरण अखंडित होऊ द्या. आणि लोक म्हणा लागले की जसं गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा, गुडिया पताका कीर्तने करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. अशा गोविंदाने गोकुळ अष्टमीच्या दिवशी जन्म घेऊन मन मोहलं, तशा या तुकामाई स्वरूपी गोविंदाने, या तुकामाई स्वरूपी कृष्णाने, या तुकामाई स्वरूपी बालकाने सर्वांचं मन वेधून घेतलं. आणि भाग्य उदयले देसाई जोशी होरा सांगत पाही, भनंग भिकारी लवलाही येऊनी नवले करती. अरे एखाद्या गरीब किंवा आदरिद्री माणसाचं भाग्य व्हावं, त्याला एखादा माणिक, त्याला एखादा परिसाचा खडा मिळावा आणि त्यांनी तो एखाद्या लोखंडाच्या महालाला लावावा आणि त्याचं सुवर्ण व्हावं. तसं हे तुकाराम महाराजांनी तुझ्या आयुष्यात केलेला हा जो दृष्टांत आहे, तू लोहस्वरूपी स्वतःचं आयुष्य समज आणि तुझ्या आयुष्यामध्ये त्यांनी बालकाचा रूप घेऊन तुझ्या आयुष्याला सुवर्णाचा स्पर्श केलेला आहे. आणि या सुवर्णाच्या स्पर्शामुळे तुकाराम महाराजांनी तुझ्यावर खूप मोठी कृपा केलेली आहे. आणि तुकाराम महाराज अन्य यातीचा अबला लेकराहुनी घेती आलावला, काजळ लावती गाला दृष्ट होऊन म्हणून. आणि आता मात्र बायका मंडळी ज्या आहेत त्या आता त्या तुकाराम महाराजांची अबला घेऊ लागल्यात, म्हणजे त्यांना अंजारू लागल्यात, गोंजारू लागल्यात. काही बाळांना त्यांच्या गायींना स्वरूपात पाहून त्यांना हसी येऊ लागले, काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू येऊ लागले, काही स्तब्ध स्वरूपात आहेत, काही बालकांना त्यांच्याकडे पाहून काही महिलांची तर समाधी लागलेली आहे. असे तुकाराम महाराजांना बालक स्वरूपात पाहिल्यानंतर मात्र आता अगं आई कैसे झाले, देसाईस लेकरू सापडले, एकीमेकी आनंदू लागले, परीन कळे अघटित करणे. अगं भाई कसं झालं हे, कसं काय ह्या कसं लेकरू मिळालं, हे काहीतरी अघटितच आहे, अशा ह्या महिला मंडळी म्हणू लागल्या. देशमुख म्हणे सर्वा लागुनी, हे लेकरू नव्हे माझे ध्यानी, गुरु महाराजांनी अद्भुत करणी करुण पावन केली. अहो माझ्या तुकामाईच आहेत हे, बाकी दुसरे कोणीच नाहीत. आणि हे केव्हा आपण म्हणतो 100% हे माझंच आहे, की ज्यावेळेस आपली त्याच्याबद्दलचं अज्ञान निघून गेलेलं असतं, आपलं त्याच्याबद्दलचं ज्ञान झालेलं असतं. आणि हे ज्ञान केव्हा होतं, त्यावेळेस आपल्या अज्ञान नावाचा जो आपल्यातला जो मळ आहे तो निघून गेला. नामस्मरणाने आपलं मन हे शुद्ध झालं आणि तिथे ज्ञान नावाच्या ब्रह्माने ज्यावेळेस तिथं तुकाराम नावाच्या परब्रह्माची व्याप्ती झाली, प्रतिष्ठा झाली, त्यानंतर हे सिद्ध होऊ शकतं. म्हणून हे जे काही तुकाराम महाराजांनी ही लीला घडवली, ही मी फक्त तुकाराम महाराजांना एकच सांगतो, माऊली माझ्याही आयुष्यात नवे ह्या प्रत्येक भक्ताच्या तुमच्या आयुष्यामध्ये अशी लीला घडवा आणि तुमच्या चरणी प्रत्येकाला दृढ होण्यासाठी काहीतरी नामस्मरणाचं तुम्ही हे करा, नामस्मरणाची पुंजी द्या. आणि असं हे पाहिल्यानंतर आश्चर्य करती अवघे जन, धन्य तुका सद्गुरू पूर्ण, अवतार पुरुष न कळे खुन, अनन्य लागी तयाची. अरे तुकारामा धन्य आहेस, सद्गतीत होतो कंठ. काय केलं असेल या देशमुखाने, हो काय सेवा केली असेल त्याने, की भगवंताला त्याच्याकडे अवतार घ्यावासा वाटला, हो की भगवंताला त्याच्याकडे बाल्य अवस्था घ्यावासी वाटली, कारण काहीतरी घडलं असं. काय किती भक्ती आहे,
ह्या भक्तीचा पारावारच नाही आहे. ह्या भक्तीला विषय रूप नाही पाहिलेलं. ह्या भक्तीकडे पाहत असताना हे भक्ती मार्ग पाहत असताना किती सुंदर चरित्र आहे तुकामाईचं. आणि तुकामाईंचं चरित्र ज्यावेळेस अनुभवतो रोमांच्या अंगावर, तुम्हाला सांगताना सद्गतीत कंठ होतो. काय असेल यांचं चरित्र. आणि हे अनुभवणं, आश्रातीत होणं, असं सत्य दिनोद्धार. आणि आश्चर्यकरीत अवघेजण म्हणू लागले, तुकामाई तुम्ही धन्य अवतार आहे. आणि अवतार पुरुष नकळे खून पाहती ग्रामाबाहेर प्रगटले एकाकारी. आणि हे बाळ अचानक अदृश्य झालं आणि ग्रामाबाहेर तुकाराम महाराज प्रगटले. आणि सगळेजण ऐसे समुदाय जण जे समजले होते त्या सर्वांसमोर तुकाराम महाराजांनी पूर्ण रूपात प्रगटले. आणि आता सर्वांनी तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं. परमहंस परिव्राजकाचार्य संत तुकामाई तुकाराम महाराज की जय. अशी ही तुकामाई माझी ज्ञानियाची सावली. आणि त्यांनी कृपा करण्याचं काय कारण देशमुखावरती, की देशमुखांनी की जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीच एक. की तो देशमुख जो होता तो महाराजांना अनन्युक्त भक्त्यांतकरणाने शरण गेला होता. मी पहिल्यांदाच सांगितलं. एकनाथ महाराज एक ठिकाणी म्हणतात, एका आणि जनार्दन नावे भिन्न स्वरूप अभिन्न या लागी ग्रंथाचे निरूपण पूर्णत्व पूर्ण संपूर्ण झाले. पूर्णत्व संपूर्ण केव्हा होतं, की जेव्हा एका आणि जनार्दन हे वेगवेगळे नाहीच आहेत. तसा देशमुख आणि तुकामाई हे वेगळे नव्हतेच. म्हणून या सारांशरूपी दृष्टांतातून एकच मला पाहावयास आज मी आलं, की तुकाराम महाराज आणि त्यांचे हे जे काही शिष्य होते देशमुख हे वेगळे नव्हते. आणि यांनी का घडवलं असेल, आणि घडण्यामागचं कारण काय असेल, त्याच्या मागचं कारण असंच आहे की तुकाराम महाराजाला हे देशमुख जे आहेत ते अनन्य भक्तिभावाने शरण गेलेले आहेत. मग ह्या देशमुखासारखे तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला भेटावेत म्हणून काय करायला पाहिजे, तर म्हणून आपलं जे अज्ञान नावाचं मन आहे, या अज्ञान नावाच्या मनाला सद्गुरूच्या तारक नावाच्या मंत्राने आपण धुवून काढलं पाहिजे. आणि त्यांच्या चरित्राने त्यांचं चरित्राचं मनन करून ते मन कोरडं केलं पाहिजे. आणि सद्गुरूंवरती एक निष्ठा देऊन त्यांना आपल्या मनामध्ये प्रतिष्ठित केलं पाहिजे. म्हणजे काय होईल, म्हणजे आपल्या ज्ञानरूपाचा दिवा पेटेल आणि अज्ञान रूपाचा अंधकार नाहीसा होईल. आणि या कारणामुळे आपलं आयुष्य धन्य होईल. आणि धन्यता झाली म्हणजे काय होईल, की पूर्वजांसी उद्धारया धन्यतो अवतार कार्या मने सर्वार्थी ठाया आपण हित. आपण हित तर होईलच, पण पूर्वजांचंही जे अवतार कार्य आहे हे धन्य होईल. आपला पुढचाही जन्म धन्य कुळामध्ये येईल. आणि हे धन्य कुळामध्ये येण्यासाठी किंवा या धन्य सगळ्या गोष्टी होण्यासाठी तर काय करावं लागेल, तर आपल्याला ह्या तुकाराम महाराजांचं नवे तुकाराम महाराज असू, तुकामाई असू, नाथ महाराज असू, जगातील जे कोणी संत पुरुष झालेत या संतांच्या पुरुषांच्या पाऊल वाटांच्या खुणावरती चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि चालण्याचा प्रयत्न का केला पाहिजे, की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी कुठंतरी एक सुंदर प्रकारचा मोड म्हणजे कोंब, ज्ञानाचा कोंब उगावा. आणि अज्ञानरूपी जे काही काटेरी फळं आहेत ती निघून जावेत. आणि आत्मस्वरूपाचा उद्बोध होऊन संत स्वरूपाचं ज्ञान मिळून आपला जीवन धन्य व्हावं. म्हणून
तुकामाईंनी दिलेला हा जो दृष्टांत आहे किंवा तुकारामाईंनी आपल्या आयुष्यामध्ये मांडलेला हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांतावरून तरी मला एक आज कळालं की संतांनीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सद्गुरूंशी म्हणजे जसे तुकामाई जे आहे ते चिन्मयावरती सर्व रूप सोडून दिलं, तसं मी माझा कार्यक्षेम भाग माझ्या सद्गुरूवरती सोडून देतो आणि सर्वांसाठी एकच मागतो की हे सद्गुरू माऊली, या सर्वांना तुझ्या चरित्राच्या तुझ्या ह्या चरित्राच्या प्रभावाने सर्वांच्या ज्या मानवदेहामध्ये षड्रिपू आहेत, या षड्रिपू अज्ञानाचा सर्व मानवांच्या आयुष्यातला कोम निघून जाऊ, हे मळ निघून जाऊ दे व तुझ्या नामरूपाच्या ह्या शुद्ध जलाने त्यांचं मन शुद्ध होऊ दे व तुझ्या ह्या प्रतिष्ठित मूर्तीने त्यांच्या मनामध्ये तुझा भाव सदृश्य राहू दे व सदृश्य राहू तुझ्याबद्दल एक कनिष्ठता प्रतिष्ठित होऊ दे। याच्यामुळे काय होईल, याच्यामुळे सर्व सज्जनांचे आयुष्यातले जे काही कार्यभाग आहेत, त्या संसाराचा योगक्षेम तू चालवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आजच्या प्रसंगी मागतो व आजच्या या प्रवचनाचा सारांशरूपी सांगता करण्यापूर्वी फक्त एवढंच म्हणतो की सर्वांनीही संतांचं नवे सर्वांनी भगवंताचं सच्चिंतन करा। आपल्याला हा जो वेळ मिळालेला आहे, सर्वजण आपापल्या घरी संतांच्या चरित्राचं पठन करा, मनन करा, संतांचं चरित्र अनुभवा, एक तरी ओवी अनुभवावी, सर्व अनुभवा। हा जे संत चरित्र मी तुम्हाला सांगण्याचा माझ्या मतीने अल्पमतीने प्रयत्न करीत आहे, काही जर चुकीचं असेल तर माझ्या वाणीचा दोष समजा, जे काही घेण्यासारखं असेल ते तुकामाईची प्रसाद समजा आणि काही जर माझ्या वाणीतून आपल्या मनाला आल्हाद झाला असेल तर त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो व आपल्या सर्वांसाठी जाताना एकच सांगतो, हे तुकामाई, हे कोरोना नावाचं जे काही विषाणू आपल्या भारतामध्ये जगावर पडलेला आहे, या जगामधून सर्वांचं रक्षण कर व हा लवकरात लवकर जाऊ दे व सर्व संतांची ही भूमी असलेली सर्व जवानांना, सर्व भारतातील नवे जगातील सर्व जे काही मनुष्याच्या मदतीसाठी आलेले आहेत, अशा तुझ्या सर्व अंशमय भक्तांना सगळ्यांना उत्तम प्रकारचं आरोग्य दे। जगातील सर्व आरोग्यशास्त्रातील, सैनिक शास्त्रातील सर्व जे लोक मनुष्यासाठी कुठल्या प्रकारची सद्बुद्धी सत्पूर्तीने देशकार्यासाठी आपली शक्ती खर्च करतात, त्या सर्वांना शक्ती दे आणि सुखासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासांच्या चरणी एवढीच मान करतो। या रामनामाच्या दयेने सर्वांना तरुण्य व तुकाराम महाराज तुम्ही सर्वांवरती आपले असेच अनंत प्रकारचे आशीर्वाद ठेवा आणि देव आणि भगवंत आणि महाराज, देव आणि भगवंत यांच्यामधील साम्यवाद काय आहे, हा साम्यवाद आपण पाहू आणि हा साम्यवाद उद्याच्या आपण प्रवचनामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। या साम्यवादामुळे आपल्याला होईल काय की भगवंत आणि देवासाठी काय येणं भाग पडतं, याच्यासाठी एक दृष्टांत आणि एक सिद्धांत आणि महाराजांचं चरित्र आपण पाहू। जाताना फक्त एकच अष्टकानी या प्रवचनाची सांगता करतो। तरुणी आली दर्शनास तिचा हात धरिला, जाऊन तिच्या मंचकावर स्वस्त असे निजला, जन येती पाहती डोळा तिचा बाळ जाहला, नमन माझे येळ गावी तुकाराम साधूला, नमन माझे येळ गावी तुकाराम साधूला, नमन माझे येळ गावी तुकाराम साधूला। अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमहंस परिव्राजकाचार्य तुकाराम महाराज की जय, चिन्मयानंद महाराज की जय, वामनानंद महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। आपण आज इथेच थांबूया। सर्वांना बहुआयुष्य लाभावं हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो व उद्या आपण ठीक 5 वाजता याच विषयावरती ब्रह्मचैतन्याची तुकामाई या विषयाला मी इथे थांबवतो व आपल्यांना सर्वांचा निरोप घेतो। जय चिन्मय, जय हरी।